ऑपरेशन टायगर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेला हा शब्द आज प्रत्यक्षात सक्सेसफुल होताना दिसतोय। आज दिल्लीत उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण या बैठकीत कोण उपस्थित राहतं आणि कोण गैरहजर राहतं यावरच ठाकरे गटातल्या बंडाचं खरं वास्तव समोर येणार होतं। पण बैठकीची वेळ झाली आणि जे घडण्याची चर्चा सुरू होती तेच घडलं। उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी फक्त 3 खासदार बैठकीला उपस्थित राहिले आणि उरलेले तब्बल 6 खासदार गैरहजर राहिले। त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यावर आता शिक्कामोर्तब होते। पण खरंच शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय का? फुटलेल्या गटाच्या खासदारांनी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केलंय, पण आता त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? त्यांनी खरंच स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय का? आणि या खासदारांचं सदस्यत्व धोक्यात येऊ शकतं का? की पक्षांतर्गत बंदी कायद्यातील 2/3 नियमांमुळे त्यांना कायदेशीर संरक्षण मिळू शकेल? या सर्व प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। सगळा घटनाक्रम आधीपासून पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी बंडखोरीचं पाऊल उचलल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटाने वेगाने डॅमेज कंट्रोल सुरू केलं। पक्षात नेमकं काय सुरू आहे, किती खासदार संपर्कात आहेत आणि किती खासदार वेगळी भूमिका घेत आहेत हे जाणून घेण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने व्हीप जारी करत दिल्लीत बैठक बोलावली। ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिल देसाई यांनी सर्व 9 खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले, कारण या बैठकीला कोण येतं आणि कोण गैरहजर राहतं यावर संपूर्ण ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून होतं। त्यामुळे आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। बैठकीआधीच ठाकरे गट आक्रमक झाला होता। संजय राऊत आणि अरविंद जगताप यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत फुटीर खासदारांना थेट इशारा दिला। बैठकीला गैरहजर राहणाऱ्या विरोधात कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलं। एवढंच नाही तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातही या घडामोडीवर चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली। मात्र बैठकीची वेळ झाली आणि जे घडण्याची चर्चा सुरू होती तेच प्रत्यक्षात घडलं। ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी फक्त 3 खासदार बैठकीला उपस्थित राहिले। बैठकीला उपस्थित राहणाऱ्या खासदारांमध्ये अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई यांचा समावेश होता। तर ज्या 6 खासदारांच्या बंडाची चर्चा सुरू आहे ते म्हणजे हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय उर्फ बंडू जाधव, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे आणि ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील। विशेष म्हणजे यापैकी ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांच्या सह्या या पत्रावर नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगितलं जात होतं। मात्र हे दोघेही बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे 6ही खासदार एकाच भूमिकेत असल्याचं स्पष्ट झालंय। आता या 6 मधील 4 खासदार हे राजस्थानमधील जयपूरमध्ये थांबल्याचं कळतंय। त्यामुळे या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जातोय। दरम्यान या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापनेबाबत पत्र दिलं आहे। या पत्राची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी दिल्लीतील घडामोडी पाहता स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यामुळे ठाकरे गटाची लोकसभेतील ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। त्यामुळे आता प्रश्न फक्त राजकारणाचा राहत नाही तर तो थेट कायद्याचा बनतो, कारण या संपूर्ण प्रकरणात पक्षांतर बंदी कायदा म्हणजे संविधानातील 10वं शेड्यूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। कायद्याअंतर्गत हे 10वं शेड्यूल नेमकं काय ते समजून घेऊयात। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा खासदार ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो आणि त्याने निवडणुकीनंतर अचानक पक्ष सोडला किंवा पक्षाच्या आदेशाविरोधात भूमिका घेतली तर त्याच्या विरोधात अपात्रतेची कारवाई होऊ शकते। पक्षाचा व्हीप मोडणं, पक्षविरोधी मतदान करणं किंवा उघडपणे दुसऱ्या पक्षासोबत जाणं याचा फटका त्याच्या सदस्यत्वाला बसू शकतो। म्हणूनच ठाकरे गटाने तातडीने व्हीप जारी केला होता, कारण बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदाराविरोधात पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी करण्याचा मार्ग त्यांना खुला ठेवायचा होता। पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे। 10व्या शेड्यूलमध्ये एक महत्त्वाचा अपवाद देखील आहे। जर एखाद्या पक्षाच्या किमान 2/3 सदस्यांनी एकत्रितपणे वेगळी भूमिका घेतली तर त्यांना काही परिस्थितीत संरक्षण मिळू शकतं। ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत, त्यापैकी 6 खासदार वेगळे गट बनवत असतील तर तो आकडा नेमका 2/3 ठरतो आणि याच कारणामुळे ऑपरेशन टायगरचं संपूर्ण गणित 6 या आकड्यावर उभं आहे। मात्र याचा अर्थ त्यांना लगेच कायदेशीर संरक्षण मिळेलच असा होत नाही। अनेक घटनातज्ञांचं मत आहे की केवळ 6 खासदारांनी एकत्र येऊन पत्र दिलं म्हणून त्यांना थेट स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळणार नाहीये। लोकसभा अध्यक्षांचा निर्णय, त्यानंतरची कायदेशीर प्रक्रिया आणि संबंधित कायद्याची पडताळणी यावर पुढचा मार्ग अवलंबून असेल। पण केंद्रात सत्तेत शिंदे सहभागी असल्यामुळे त्यांना पुढची प्रोसेस सोपी असणार हे मात्र खरं आहे।
दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचा दावा होता की पक्ष फुटलेलाच नाहीये, म्हणूनच त्यांनी व्हीप जारी केला, पण बैठकीला 6 खासदार उपस्थित राहिले नाही, त्यामुळे पक्ष फुटला हे आता कोणीच नाकारू शकत नाही आणि आता हा 6 खासदारांचा बंडखोरीचा गट स्वतंत्र ओळख मिळवण्याचा प्रयत्नात असल्याचं बोललं जातंय। दुसरीकडे सर्वांच्या नजरा लोकसभा अध्यक्षांकडे लागल्या आहेत, कारण त्यांनी या गटाला कोणती भूमिका दिली यावर पुढची संपूर्ण राजकीय दिशा ठरणार आहे। जर या 6 खासदारांना स्वतंत्र गट म्हणून काही प्रकारची मान्यता मिळाली तर पुढे शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा मार्ग आपोआपच खुला होईल, पण जर या 6 पैकी एक जरी खासदार मागे सरकला, भूमिका बदलली किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आला तर 2/3 आकडा बिघडू शकतो आणि ऑपरेशन टायगरचं संपूर्ण गणित बदलू शकतं। म्हणूनच आजची ही गैरहजेरी केवळ एका बैठकीची गैरहजेरी नाहीये, ती ठाकरे गटाच्या भवितव्याची, लोकसभेतील ताकदीची आणि महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणाशी थेट जोडलेली आहे। सध्या तरी चित्र स्पष्ट दिसते, ठाकरे गटातील 9 पैकी 7 खासदारांनी केवळ भूमिका बदलली आहे। बैठकीला गैरहजर राहून त्यांनी आपली राजकीय भूमिका जवळपास स्पष्ट केली आहे, त्यामुळे ऑपरेशन टायगरचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचं मानलं जात असलं तरी अंतिम निर्णय अजूनही बाकी आहे, कारण आता सगळं काही लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून आहे। या 6 खासदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळते का, पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत ठाकरे गटाची कारवाई कितपत टिकते आणि अखेर हे खासदार अधिकृतपणे शिंदे गटाच्या शिवसेनेत जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरी एक आठवण इथे करून द्यायला हवी, ती म्हणजे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर केवळ आमदार वेगळे केले नव्हते, तर त्यांनी मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावरही आपला दावा केला होता। त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह दिलं, मात्र त्या निर्णयाविरोधातील कायदेशीर लढाई आजही सुरू आहे। प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे ठाकरेंच्या मूळ शिवसेनेच्या दाव्याचं अंतिम चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। त्यात आता या 6 खासदारांच्या जाण्याने ठाकरेंना मोठा झटका बसलाय। आता इथं जर ठाकरे गट कायदेशीर कारवाईबद्दल विचार करत असेल तर आणखी एक प्रश्न असा आहे की आज जे 6 खासदार वेगळी भूमिका घेत असल्याचं दिसतंय, त्यांच्यासमोर फक्त शिंदे गटात जाण्याचा मार्ग नाहीये। भविष्यात हा गट स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो, स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता मागू शकतो किंवा पुढे आणखी मोठा राजकीय दावा देखील करू शकतो। त्यामुळे ही केवळ खासदारांची नाराजी नाहीये, तर पुढच्या काळात शिवसेना आणि ठाकरे गटाच्या राजकारणाला नवं वळण देणारी घडामोड ठरू शकते। मात्र एक गोष्ट नक्की, 2022 मध्ये आमदारांच्या बंडाने शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली होती। आता खासदारांच्या या बंडामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसलाय। आता ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झालं आहे का, की अजूनही एखादा मोठा ट्विस्ट बाकी आहे, याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेलच। पण सध्या तरी दिल्लीत सुरू असलेल्या हालचालीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवली आहे। तुम्हाला काय वाटतं, ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की ठाकरे गट शेवटच्या क्षणी हा डाव उलटणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लगावबत्ती।